आज आपण खव्याचे गुलाबजामुन बनवले आहे। त्यासाठी अर्धा किलो ताजा खवा घेतला आहे। खवा चांगला मळून त्यामध्ये थोडा थोडा मैदा घालून मळून घ्यायचे। अंदाजे अर्धा किलो खव्यासाठी 125 ग्रॅम मैदा लागतो। मैद्याचे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते। पाक बनवण्यासाठी अर्धा किलो साखर घेऊन साखर पूर्णपणे भिजेल एवढे पाणी घालायचे। याचा आपणाला कोणताही पाक करायचा नाही, फक्त हे मिश्रण चिकट झाले पाहिजे। यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून मिश्रण थंड होण्यास बाजूला ठेवायचे। खव्याचे आपल्या आवडीनुसार लांबट किंवा गोल गोळे करून घ्यायचे। कढईत तेल गरम करण्यास ठेवले आहे। तेल गरम झाले की गॅस कमी करायचा व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे गुलाबजामुन यामध्ये सोडायचे व चमचा काळजीपूर्वक फिरवत सोनेरी रंगावर गुलाबजामुन तळून घ्यायचे। तळलेले गुलाबजामुन कोमट झालेल्या पाकामध्ये टाकायचे। अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन तळून पाकामध्ये 7 ते 8 तास मुरण्यास ठेवायचे। मस्त सॉफ्ट ज्युसी गुलाबजामुन झालेले आहेत। रेसिपी नक्की ट्राय करा।